हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज पण आपण खूप साऱ्या काजू कापलेल्या आहेत. एक टोपलावर काजू कापलेले आहेत. तर या ज्या काजू आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत बाहेर, म्हणजे रिलेटिव्हजना. तर त्याच्यामुळे आपण इथे कापतोय. तर आता बऱ्यापैकी जून तशा झालेल्या आहेत काजू. पण तसं बघायला गेलं की पूर्ण अशा काही जून झालेल्या नाही आहेत. पण त्यातल्या तर ठीक आहेत, काजू झाल्यात. पहिल्यापेक्षा तरी मध्ये मी ज्या कापल्या होत्या तेव्हा खूपच कोवळ्या होत्या. पण ह्या आहेत त्या बऱ्यापैकी जून आहेत. तर ह्या आपण बाहेर म्हणजे आपल्या रिलेटिव्हजना द्यायला काढलेल्या होत्या थोड्या. हा महिना पूर्ण गेला ना, की काजू चांगलं एकदम तयार होतील आणि विकण्याच्या लागीच्या म्हणजे विकायला आपण काढू शकतो. तर इथे मी आता कापते आणि मजा येते कापताना आणि एकदम ताज्या आहेत. त्याच्यामुळे ह्यांचा जो चीक आहे ना, खूप म्हणजे खूप भयानक चीक म्हणजे निघाला आहे आणि माझ्या हातांना सुद्धा चीक लागलेला आहे. तर ताजवडीचे असतात ना, नुकत्याच काढलेल्या ज्या काजू असतात ना, त्यांना चीक खूप असतो. त्याच्यामुळे तो मुरण्यासाठी आपल्याला 1 दिवस तरी तसाच ठेवतो. समजा आज आपण काजू काढलेले आहेत, तर उद्या जर आपण त्या कापल्या तर तेवढा जो काही चीक असतो तो मुरतो. त्याच्यामुळे तेवढा चीक बाहेर पडत नाही, जेवढा आता बाहेर पडतोय. तर खूप चीक होता कारण की ताजवडीचे आहेत त्याच्यामुळे. तर तुम्ही 1 दिवस आड, 2 दिवस आड करून जरी कापलात तरी काही हरकत नाही. आता कधी-कधी काय होतं, खूप जून असला ना काजू की थोडा काळपट पडतात. त्याची जी साल असते ना ती काळी पडते, पण आतला गर चांगला असतो. त्याच्यामुळे त्या पण ज्या काजू असतात ना त्या पण जो काही चीक असतो ना तर त्या पूर्ण सालांमध्ये मुरतो. त्याच्यामुळे एवढा काही चीक आपल्या हाताला वगैरे लागत नाही. आता काही-काही जण हाताला तेल लावतात किंवा भुरी लावतात. पण मी यातलं काहीच लावत नाही कारण की भुरी भुरी लावू शकतोय, पण एवढं काय नाही. पण जर तेल लावलं तर कापताना हात सरणार आणि मग कापण्याची शक्यता, बोट वगैरे कापण्याची शक्यता जास्त असू शकते. त्याच्यामुळे जे गर वगैरे, अख्खे गर वगैरे काढतात ना, तेव्हा लोकं भुरी वगैरे वापरतात हाताला. पण इथे काय जास्ती मी काय काहीच वापरत नाही. भुरी नाही लावत, ना हाताला तेल पण नाही, काहीच नाही लावत. फक्त 2 हाताची 2 पुढची जी काही बोटं आहेत ना, त्याचा जास्तीत जास्त वापर असतो. आणि जर लागलंच हाताला, तर आपण साईडला फडका वगैरे घेऊन ठेवायचा, नॅपकिन वगैरे, आणि त्याला आपण हात पुसायचा. तर मजा आली कापायला पण. आणि आता कसं आपलं रोज म्हणजे रोज म्हणण्यापेक्षा महिन्यातून आता काय सीझनच आहे काजूचं, त्याच्यामुळे काजू कापणं वगैरे चालूच असणार. घरी वगैरे भाजी वगैरे लागते त्याच्यामुळे. पण ह्या काजू बऱ्यापैकी होत्या अजून. काही त्यातल्या त्यात कोवळ्या होत्या. पण हा महिना गेला ना, की पुढच्या महिन्यामध्ये मार्चच्या 1-2 आठवड्यामध्ये चांगला काजू आपल्याला तयार झालेला आणि विकण्यासाठी आपण काढू शकतो. तर इथे मी विळावरती कापत आहे मस्तपैकी. आणि एकदम आता बघायला पण बघा किती एकदम एकदम हिरव्यागार काजू दिसतात. कारण की जेव्हा नुकत्याच ह्याच्यातून मोहरमधून बाहेर येतात, तेव्हा नुकत्याच अशा हिरव्या हिरव्या म्हणण्यापेक्षा अशा लालसर असतात. जशा आता जून होत जातात तसे ते साल आहे ती हिरवी पडत जाते. तर इथे मी कापायला घेतलेले आहेत मस्तपैकी, बघा कापते. आता काही जणं मुरवळीवरती कापतात किंवा आपल्या जेवणामध्ये जी मुरवळी आपण जे असते ती. काही जणं विळा वापरतात. तर मी इथे विळा, कोयती पण काही जणं वापरतात. तर इथे मी विळा घेतला. हा विळा आमचा दरवर्षीचा ठरलेला आहे आणि मजा येते कापायला पटापट एकदम, आणि काढायला पण तेवढीच मजा येते. तर इथे तर मी कापायचं काम करते. आता पुढे तुम्हाला बघायला मिळेल की काढायचं पण काम तितकंच चालू आहे. सो थोडा ना अँगल चुकला माझा, त्याच्यामुळे ते कॅमेरा सेट करताना थोडा अँगल चुकला, त्याच्यामुळे व्हिडिओ उभा आलेला आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तर इथे बघा काढायचं पण काम चालू आहे एका साईडने. जेव्हा खूप काजू असतात ना, कापायला पण खूप मजा येते. तेव्हा 2 माणसं तरी लागतात, कारण की काजू कापायला 1 माणूस आणि त्यातला गर काढायला 1 माणूस. आता इथे विळ्याचा जो काही बोच आहे, दुसरा विळा वापरला आहे. विळ्याची पुढची जी बोच असते त्याच्याने हे काढतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, आता काही जण हिरे, आपले जे काही झावळीच्या ज्या हिरे असतात त्याच्याने पण काढतो, काढू शकता. किंवा दुसरी गोष्ट सुरी जी असते, सुरीच्या पुढच्या टोकीने, म्हणजे त्याला पण बोच म्हणू शकता तुम्ही, तर त्याच्याने पण काढतात. तर इथे बघा मी कापून दिले आहेत. आता काढायचं काम चालू आहे. तर असेच आपण ज्या काही सुकवतो पण आपण तेवढाच गर, म्हणजे असा काढून पण अजून टाईम आहे सुकवायला, कारण की अजून एवढा काही काजू आपला म्हणजे तयार नाही झालेले आहेत, जून नाही झालेले आहेत त्याच्यामुळे. तर हे बघा गर, काय गर एकदम जो पांढरा गर दिसतोय ना, तो एकदम तयार आहे आणि थोडासा हिरवट दिसतोय ना, तो जरा कोवळा आहे. तर इथे काढायचं काम चालू आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि इथून खूप पुढचे छान छान व्हिडिओज येणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खाली जे हाईप बटन येईल ते दाबायला अजिबात विसरू नका. तर हे आज आम्ही एवढ्या काजू कापलेले आहेत. तर मेन म्हणजे रिलेटिव्हजना जास्ती काजू जातात, कारण की आपले सगळे नातेसंबंध सगळे असतात त्याच्यामुळे त्यांना पण खूप सारे काजू जातात. आणि आता सुरुवात होईल, शिमगा पण जवळ आला आणि ह्यावेळी शिमग्याच्या आधी काजू आपण नवं पण केलेलं आहे काजूंचं. तर चला आता आपण इथे थांबणार असो. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.